नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। हडपसर पोलिसांनी ट्रान्सजेंडर असल्याचं भासवून एका कार चालकाला लुटल्याच्या आरोपाखाली 3 जणांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांचे नाव सुखलाल शिंदे वय वर्ष 27, कैलास चव्हाण वय वर्ष 22 आणि अजय शिंदे वय वर्ष 23 असे असून हे तिघेही हडपसर मधील वैदुवाडीचे रहिवासी आहेत। त्यांनी शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर येथील 45 वर्षीय कार चालकाकडून 5400 रुपये रोख लुटले। हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले की हे तिघेही रस्त्यावर आणि चौकात भीक मागणाऱ्या ट्रान्सजेंडरचे रूप धारण करून फिरत होते। पीडित चालक आपल्या कुटुंबासह पंढरपूरला दर्शनासाठी जात होते। कार लाल सिग्नलवर थांबल्यावर हे ट्रान्सजेंडर वाहनाजवळ आले। चालकाने आपल्या पाकिटातून त्यांना 20 रुपये दिले, मात्र त्यावेळी संशयितांनी पाकिटात असलेली रोख रक्कम पाहिली। त्यानंतर त्यांनी चालकाचे पाकिट हिसकावून पळ काढला। चालकाने तत्काळ पोलिसांना फोन केला। जवळच तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून तिघांना अटक केली आहे। चौकशी दरम्यान ते ट्रान्सजेंडर नसून पुरुष असल्याचं उघड झालंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।